बघूयात मुंबईसह उपनगरात नेमकं काय घडतंय न्यूज टॉप 9 मधून। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणी साठ्यात घट झाली आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये 28.79% पाणी साठा आहे। पाण्याच्या साठ्यामध्ये घट होत असल्याने मुंबईकरांवरती पाणी कपातीचं संकट आहे। मुंबईमध्ये पालिका 1 मे पासून पाणी कपात करण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेकडून ग्रीन बॉन्ड्स उभारण्याची घोषणा। हरित रोख्यांमधून भविष्यात निधी मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेला अधिक मानांकन करावं लागणार। महापालिकेकडून सेबीकडे नोंदणीकृत असलेल्या एका संस्थेची ही निवड। डोंबिवलीमध्ये 21 वर्षीय अनाथ तरुणीवरती दुहेरी अत्याचाराची संतापजनक घटना। खोटा आरोप करत आधी मैत्रिणीच्या वडिलांकडून बेदम मारहाण, तर तक्रार देण्यासाठी मदतीला बोलावलेल्या मित्राकडून निर्जनस्थळी अत्याचार। पीडितेचा मोबाईल आणि पैसे घेऊन आरोपी घटनास्थळावरून फरार। मुंबई महानगरपालिकेची 65,000 प्रकरणं न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत। वकिलांना कामगिरीचा हिशोब देण्याचा इशारा देण्यात येतोय। या प्रकरणांच्या निपटाऱ्याबाबत विधी समितीत चर्चा झाली आहे। पालिकेची बाजू मांडणाऱ्या वकिलांच्या कामगिरीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। म्हाडा प्राधिकरणामध्ये अनेक पदं रिक्त असल्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांवरती कामाचा अतिरिक्त ताण आहे। काही कर्मचाऱ्यांना एकाहून अधिक विभागाची जबाबदारी आहे। रिक्त पदं लवकर भरण्याची मागणी त्यामुळे केली जाते। नवी मुंबई विमानतळावरून दररोज 35 आंतरराष्ट्रीय उड्डाणं होणार। आंतरराष्ट्रीय विमानसेवेची तयारी पूर्ण झाली आहे। सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची घोषणा आहे। कल्याण मुरबाड रेल्वे मार्गावरून मानिवलीतील शेतकरी आक्रमक आहेत। सरकारी गायरान जमीन सोडून बागायती जमीन आणि घरांवरती मार्ग वळवल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। घरांवरती काळे झेंडे लावत अधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवण्याची तयारी केली। मुंबईमध्ये अश्वदलाच्या गस्तीनं चौपाट्यांची सुरक्षा भक्कम झालेली आहे। मुंबई पोलिसांच्या अश्वदलात 21 घोडे कार्यरत आहेत। महाराष्ट्र दिनी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात होणाऱ्या संचलनामध्ये अश्वदलाचं संचलन केलं जाणार आहे। वादळी पावसामध्ये फांद्या पडून होणारी जीवितहानी आणि वित्तहानी रोखण्यासाठी मुंबई पालिकेकडून उपाययोजना करण्याला सुरुवात झाली आहे। सोसायट्या, आस्थापना, सरकारी कार्यालयांना धोकादायक फांद्या पावसाळ्याआधी तोडण्याबाबत 7,978 नोटिसा बजावण्यात आल्यात। आता बघूयात पुणे जिल्ह्यात नेमकं काय घडतंय न्यूज टॉप 9 मधून। पुणे रेल्वे स्टेशनवरती वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे अपघाताचा प्रवाशांना मोठा फटका। मध्यरात्री काम पूर्ण झाल्यानंतर गाड्या सुरू, मात्र लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावतायत। वंदे भारत ट्रेनमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत। पुण्यामध्ये अपघात झालेला प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर रेल्वे कोचच्या माध्यमातून चाचणी। अपघात स्थळावरील काम हे पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चाचणी करण्यात येते। पुणे लोणावळा लोकल आज पुणे स्टेशनवरून सुटणार नाही। दुपारी 1 पर्यंत सगळ्या लोकल शिवाजीनगर स्टेशनवरून सुटणार। निगडी येथे 22,000 व्होल्टच्या इलेक्ट्रिसिटी टॉवरवरती नशेच्या अवस्थेमध्ये माथे फिरू तरुण चढला। 2.5 तासाच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर तरुणाला सुखरूप खाली उतरवण्यात यश आलेलं आहे। तरुणानं बस पळवल्यानंतर पीएमपी प्रशासन अलर्ट मोडवर। यापुढे विनाचालक आणि चावी सोडून कुठेही जाता येणार नाही। जर चालक गाडी सोडून गेला तर कारवाई केली जाणार। पुलावर गाडी लावलेल्या चालकाचं केलं निलंबन। पुण्यातील पावसाळापूर्व कामं लवकर पूर्ण करा, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या पालिकेला सूचना आहेत। महापालिकेने करायची कामं ही कागदावरच नाही तर प्रत्यक्षात दिसली पाहिजेत, मिसाळ यांचा इशारा। पुण्यातील ILS महाविद्यालयाची होणार चौकशी। मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश। बेकायदा शुल्क आकारल्याप्रकरणी कारवाई होणार। विद्यार्थ्यांकडून वसूल केलेली रक्कम ही 6% व्याजासह परत करावी लागणार। त्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काय घडतंय जिल्ह्यांच्या बातम्यांमधून। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई। 32 गावातील 78 वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा। 15 टँकर भागवतात 32 गावांची तहान। तर मंडणगड, चिपळूण, खेड, रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण। जळगावच्या पिंपराळा परिसरातील ओमकार पार्कमध्ये नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा। चक्क मातीच्या रंगाचं पाणी येत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। तर स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे। पैसे खर्चून पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आलेली आहे। कोल्हापूरमध्ये तरुणींचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार। पुलाची शिरोलीतील शाहिद सनदे या आरोपीला अटक करण्यात आली आहे।
तरुणीवरती अत्याचार करून व्हिडिओ मित्राला शेअर केल्याचं उघडकीस आलंय। आरोपीकडे आणखी 8-9 तरुणींचे व्हिडिओ असल्याचा पोलिसांना संशय आहे। शाहिदचा मित्र शाहरुख मात्र फरार आहे।